आणि तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल, सावध व्हा. कारण वर्ध्यामध्ये ऑनलाईन शॉपिंग करणं एका महिलेला महागात पडलं. 900 रुपयांचा ड्रेस तिनं खरेदी केला आणि महिलेचे 1,00,000 रुपये गेल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय घडलं महिलेसोबत जाणून घ्या आणि सावध व्हा. 900 रुपयांचा ड्रेस 1,00,000ला पडला. ऑनलाईन शॉपिंगमुळे महिलेला गंडा. बँक अकाउंट मधील लाखभर रुपये गायब. सायबर गुन्ह्यांची संख्या मोठी वाढली आहे. 2024 या वर्षात सायबर फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेलेत. केवळ मुंबईत 11 महिन्यात 55,000 तक्रारी दाखल झाल्यात. ऑनलाईन शॉपिंग साईटची संख्या वाढली आहे. तुम्ही पण डिस्काउंटला भुलून ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर सावधान. आम्ही असं का म्हणतोय त्यासाठी वर्ध्यातली ही घटना पहा. म्हसाळा इथं राहणाऱ्या राखी विठ्ठल रघाटाटे यांनी एका ऑनलाईन साईटवरून 997 रुपयांचा ड्रेस खरेदी केला होता. मात्र तो ड्रेस त्यांना आवडला नसल्यानं त्यांनी तो परत केला. त्यासाठी त्यांनी कस्टमर केअर क्रमांकावर कॉल केला. तिथूनच त्यांच्या फसवणुकीला सुरुवात झाली. तर त्या ॲमेझॉनवर गेले असता कस्टमर केअरचा नंबर घेतला असता त्यांनी. ते एक नंबर दिला आणि व्हॉट्सअपवर जायला सांगितलं. व्हॉट्सअपवर गेले असता त्यांनी APK फाईल डाउनलोड करायला सांगितली. त्यानंतर मी ती डाउनलोड केली आणि डाउनलोड केल्यानंतर 85 माझ्या HDFC बँकेच्या खात्यामधून आधी 85,000 आणि लगेच 15,000 अशी एकूण 1,00,000 रक्कम ही माझ्या HDFCच्या अकाउंटमधून डेबिट झाली. ऑनलाईन फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या महिलेनं सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ऑनलाईन शॉपिंग करताना कोणती काळजी घ्याल ते देखील पाहूयात. सुरक्षित वेबसाईटवरून खरेदी करा. वेबसाईटवर कधीही तुमचं पेमेंट किंवा डिटेल्स सेव्ह करू नका. वस्तूवरील गॅरंटी आणि वॉरंटी नक्की पहा. वस्तू रिफंडचे नियम तपासून घ्या. कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल करताना सतर्क रहा. कस्टमर केअरचा अधिकृत नंबर असल्याची खात्री करा. बँकेचे डिटेल्स, OTP, पिन, पासवर्ड शेअर करू नका. वर्षभर कोणत्या तरी निमित्तानं शॉपिंग साईटवर आकर्षित योजना असतात. ब्रँडेड वस्तू कमी दरात मिळत असल्यामुळं ग्राहकांना भुरळ पडते. मात्र हा मोह तुम्हालाही महागात पडू शकतो. त्यामुळे सगळी काळजी घेऊनच ऑनलाईन खरेदी करा किंवा थेट दुकानात जाऊन निर्धास्तपणे खरेदीचा आनंद लुटा. चेतन व्यास, साम TV न्यूज, वर्धा.